महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला थंबनेल वरून समजलं असेल। बघा, नवरात्रीचा पावन पर्व, पवित्र पर्व असा सुरू आहे। प्रत्येकाच्या घरोघरी घटस्थापना झाली आहे। प्रत्येकाची नवदुर्गेच्या 9 रूपांची, आपल्या आई भगवतीची सेवा करण्याची वेगवेगळ्या सेवा तुमच्या सुरू असतील। दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील। तुमच्याकडून ज्या ज्या सेवा तुम्हाला करणं शक्य आहे, कुंकुमार्चन असेल, जी शक्य आहे सेवा ती तुम्ही सेवा करत आहात। बघा, आता हे नवरात्रीच्या काळामध्ये नवमीला, महानवमीला आपल्याला हवन करायचं आहे। आता नवमीच्या हवनाशिवाय, नवरात्रीमध्ये ज्या काही सेवा आपण करतो त्या नवमीच्या हवनाशिवाय, महानवमीच्या हवनाशिवाय कोणतीही सेवा पूर्ण जात नाही किंवा पूर्णत्वास जात नाही। असं का? बघा, आता आम्ही आजपर्यंत कधीही हवन केलेलं नाहीये, मग आम्ही इथून पुढे करू का? किंवा त्याच पद्धतीने हवन केलंच पाहिजे का? हवन नाही केलं तर काय होईल? हवन कशा पद्धतीने करायचं या संबंधीची सगळी सविस्तर इन डिटेल मध्ये माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। बघा, नवरात्रीमध्ये आपण आपल्या आई भगवतीची सेवा करत आहोत। आई भगवतीची जितकी जास्त सेवा करू तितकी कमीच आहे। भरपूर लोक अशी देखील आहेत, इच्छा असून देखील त्यांच्याकडून सेवा घडत नाहीये। फक्त दिवा, अगरबत्ती, माळे वगैरे बदलणे, नैवेद्य दाखवणे एवढं घडतं। फक्त त्यांनी काय करायचं, अशा वेळेस तुम्हाला जर वाटतं ना आपल्याकडून काहीच होत नाहीये, दिवसभर नामस्मरण करा। तुमच्या कुलदेवीचं नाव तुमच्या मुखामध्ये ठेवा। ओम कुलदेवता ये नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः, किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, याचा जरी तुम्ही दिवसभर मंत्र जप करत राहिलात, अखंड नामस्मरण जरी करत राहिलात तरी देखील तुमची सेवा आई भगवतीच्या चरणी रुजू होत असते। बघा, ज्या प्रकारे आपण नवरात्रीच्या या काळामध्ये, नवरात्रीच्या पर्वामध्ये आपल्या आईचा कुळाचार करतो, कुळदेवीचे आपल्या मान सन्मान देतो, तिला तिची ओटी भरतो, आपल्या मूळ पीठावरती जाणं असेल तर, शक्य असेल तर तिथे जातो, किंवा आपल्या जवळपासच्या मंदिरामध्ये जाऊन तिच्या आईची बघा ओटी भरत असतो। महानवमीच्या, अष्टमीच्या किंवा महानवमीच्या दिवशी आपण कन्यापूजन देखील करत असतो। ज्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करणार आहात, आता अष्टमी किंवा नवमीला प्रत्येक जण आपल्या घरामध्ये हवन करत असतं। शक्यतो कोणी कोणी दसऱ्याच्या दिवशी देखील करतं। बघा, तुम्हाला ज्या दिवशी शक्य आहे, ज्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करणार आहात त्या दिवशी तुम्ही हवन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। हवन अगोदर करून घ्यायचं आहे, नंतर कन्यापूजन आपल्याला करून घ्यायचं आहे। बघा, ज्या प्रकारे कन्यापूजन हा नवरात्रीचा प्राण मानले गेलेला आहे, त्याच प्रकारे हवनाशिवाय नवरात्रीची पूजा केलेल्या सेवा पूर्णत्वास जात नाहीत असं म्हटलं जातं। आपल्या घरामध्ये देवी आई भगवती सूक्ष्म रूपामध्ये 9 दिवस आपल्या घरामध्ये वास करत असते। आपल्या घरामध्ये सुख दुःख, कशा पद्धतीच्या अडचणी चालू आहेत, काय सुरू आहे, काय नाही सुरू, हे सगळं ती स्वतःच्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी पाहत असते। आणि अशा वेळेस आपण ज्या काही सेवा केलेल्या आहेत त्या सेवा आपल्या आईच्या पूर्णपणे चरणाशी लीन करण्यासाठी आपल्याला हवन करायचं आहे। हवन केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी, बघा, आपण एक प्रकारे आपण कष्ट करणार आहे आपल्या घरामध्ये, आपण एक दिवस तर थांबतो का? नाही, काही कामानिमित्त किंवा आपण वर्किंग आहोत, आपण बाहेर जातच असतो। मग मुलांना शाळेत सोडणं असो किंवा ऑफिसला जाणं असो, प्रत्येक जण घराच्या बाहेर पडतच असतो। कोण कोणत्या पायाने, म्हणजे कुठली जागा कशी असते आपल्याला माहित नाही, कोणत्या पायाने आपण कशा पद्धतीने घरात येतो हे आपल्याला माहित नाही। त्यामुळे आल्यानंतर पाय वगैरे स्वच्छ धुतो, गोमूत्र शिंपडतो, सेवा करतो, पण कुठेतरी ती निगेटिव्ह ऊर्जा आपल्या उंबऱ्यावरती थाट मांडून बसलेली असते। तेच निगेटिव्हिटी बाहेर फेकण्यासाठी घरामध्ये काहीतरी सायंटिफिकरित्या बघितलं तर घरामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्या अँटीबॅक्टेरिया सगळे नष्ट करण्यासाठी, बॅक्टेरिया आहेत ते नष्ट करण्यासाठी, म्हणजे नकारात्मकता बाहेर फेकण्यासाठी आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये घेण्यासाठी आपल्याला हवन करायचं आहे। आणि आपण जी काही सेवा केलेली आहे त्याचा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे। देवी आईला आपण ते सगळ्या सेवा तिच्या चरणी स्वाधीन करायच्या आहेत, अशा पद्धतीने आपल्याला हवन करायचं आहे। आता हवन कशा पद्धतीने करायचं, कोणकोणती सामग्री लागणार आहे? हवन बघा, अष्टमी आणि नवमी तिथीला तुम्ही कधीही करू शकता। भरपूर लोक असे देखील आहेत ते विजयादशमी दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशी हवन करतात। तुमच्या इच्छेने तुम्ही कधी हवन करणार आहात ते डिसाईड करायचं आहे, हवन करायचं आहे। आता हवन कसं करायचं याचा प्रात्यक्षिक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे। छोट्या पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग पाहूया हवन कशा पद्धतीने करायचं आहे। बघा, अशा रीतीने आपण तयारी करून घेतलेली आहे। हवन पात्र, हवन कुंड नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचं तामण घ्यायचं आहे। तामणामध्ये थोडीशी माती घ्यायची आहे, जेणेकरून खाली बघा जास्त गरम होणार नाही, आपला कपडा देखील चिटकणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। म्हणून आपल्याला कोरडी माती घ्यायची आहे। माती बघा आता ओलसर थोडीशी आहे, जास्त नाहीये, थोडीशी ओलसर आहे, इतकी पण ओलसर नाहीये। अशा पद्धतीची माती घ्यायची आहे। हवन सामग्रीचा जो पुडा मिळतो तो हवन सामग्रीचा आपल्याला पुडा घ्यायचा आहे। याच्यामध्ये आयुर्वेदिक 5 वेगवेगळ्या झाडांची पानं वगैरे, पत्त्या वगैरे असतात
आणि ही आयुर्वेदिक पानं याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत किंवा आपल्या घरामध्ये जीवजंतू नकारात्मकता आहे ती नष्ट होण्यास मदत होत असते. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही तुमच्या जवळपासच्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हे सहज उपलब्ध होऊन जाईल. त्याच पद्धतीने बघा, आपल्याला सगळ्यात महत्वाचं लागणार आहे ते ही शेणाची गौरी आहे. शेणाची गौरी देखील पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल. त्याच पद्धतीने या समिधा आहेत 5 वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या काड्या. अशा पद्धतीच्या तुम्हाला समिधा देखील तुमच्या जवळपासच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊन जातील. बघा, हे झाल्यानंतर हळदी कुंकू लागणार आहे, अक्षता लागणार आहेत, हळदी कुंकू देखील तुम्हाला लागणार आहे. दुर्गा सप्तशतीचे जे पाठ करत आहेत त्यांना दुर्गा सप्तशतीचे पुस्तक लागणार आहे. त्याच पद्धतीने बघा, तुम्हाला हवन सामग्री काय काय लागणार आहे तर सगळ्यात अगोदर हे तूप आहे, तूप लागणार आहे. ही तांदळाची खीर आहे, तांदळाची खीर तुम्हाला लागणार आहे. नंतर तांदूळ लागणार आहेत, साखर लागणार आहे आणि तुम्हाला पांढरी तीळ लागणार आहे. आपण पितरांची ज्यावेळेस सेवा करत असतो त्यावेळेस काळे तिळ अर्पण करत असतो. आपल्याला ज्यावेळेस आपण देवी देवतांची सेवा पूजा उपासना करतो त्यावेळेस आपल्याला पांढऱ्या तिळांची आहुती द्यायची आहे. हे 3 एवढे जिन्नस आपल्याला साहित्यामध्ये लागणार आहेत. आता जे आपण हवन सामग्री आणलेली आहे ती देखील आपल्याला थोडीशी ताटामध्ये काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीची ही हवन सामग्री आहे. अशा पद्धतीची हवन सामग्री आपल्याला लागणार आहे. आता हे सगळे जिन्नस वापरून आपल्याला हवन करायचं आहे. तर हवन आपल्याला अग्नी प्रज्वलित करण्या अगोदर हवन कसं प्रकारे प्रज्वलित करायचं ते देखील तुम्हाला मी दाखवते. जिथे कुठे आपण पूजा हवन करणार आहोत तिथली जागा गोमूत्र टाकून स्वच्छ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीचा चौरंग ठेवा किंवा खाली जमिनीवरती तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत. डायरेक्ट जमिनीवरती ठेवणार असाल तर अक्षता टाकायच्या आहेत. तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्याच्यावरती हवन कुंड ठेवून द्यायचं आहे. कारण सगळ्यात अगोदर आपण भूमातेची पूजा करणार आहोत, भूमातेची प्रार्थना करणार आहोत आणि नंतर त्याच्यावरती तुम्हाला हवन कुंड ठेवून द्यायचं आहे. हवन कुंड नसेल तर अशा पद्धतीचं तुम्हाला जसं की सांगितलं हे पात्र घ्यायचं आहे, याच्यामध्ये माती घ्यायची आहे. हवन कुंडामध्ये देखील थोडीशी माती टाकायला विसरायचं नाहीये. नंतर या समिधा आहेत, या समिधा तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही मोडून टाकल्यात तरी देखील चालणार आहे. गौऱ्या देखील आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मोडून टाकायच्या आहेत. कोणतीही सेवा करताना आपण दिव्याच्या साक्षीने करत असतो. त्यामुळे आपल्याला सगळ्यात अगोदर मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. दिव्याच्या साक्षीने कोणतीही सेवा करायची, लक्षात ठेवा. कोणतंही शुभ कार्य करताना आपण सगळ्यात अगोदर अग्नीच्या साक्षीने सेवा करत असतो. त्यामुळे अग्नी म्हणजेच दिवा प्रज्वलित करायला अजिबात विसरायचा नाहीये. समिधा ठेवल्यानंतर आपल्याला कापराच्या वड्या देखील याच्यावरती ठेवून घ्यायच्या आहेत. कापराच्या वड्या याच्यासाठी जेणेकरून ते व्यवस्थित प्रज्वलित होईल. कारण आता तुम्ही वातावरण सगळं बघत आहात, वातावरण कशा पद्धतीचं आहे, त्यामुळे अग्नी प्रज्वलित व्हायला थोडीशी मदत होण्यासाठी आपल्याला कापराच्या वड्याचा देखील वापर करायचा आहे. इथे तुम्ही भीमसेनी कापराचा देखील वापर करू शकता, साध्या कापराचा देखील वापर करू शकता. अशा पद्धतीने आपण सगळीकडे कापूर ठेवून घेतलेला आहे. आता आपण अग्नी प्रज्वलित करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अग्नी प्रज्वलित करून घ्यायचे आहे. अग्नी प्रज्वलित करून झाल्यानंतर आता ही अग्नी प्रज्वलित झालेली आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला तुपाची आहुती द्यायची आहे. गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या नावे आपल्याला तुपाची आहुती द्यायची आहे. पहिली आहुती द्यायची आहे ओम अग्नी देवताय नमः, ओम अग्नी देवताय नमः स्वाहा. तुपाची आहुती द्यायची आहे जेणेकरून ते अजून व्यवस्थित चांगल्या प्रकारे प्रज्वलित होईल. नंतर ओम गणपते नमः स्वाहा. स्वाहा ज्यावेळेस आपण स्वाहा म्हणतो त्यावेळेस तुम्हाला अग्नीमध्ये तूप सोडायचं आहे. ओम गणपते नमः स्वाहा, ओम गणपते नमः स्वाहा, ओम गणपते नमः स्वाहा. ज्यावेळेस तुम्ही स्वाहा म्हणाल त्यावेळेस जरा मोठ्या आवाजात बोलायचं आहे, म्हणजे स्वाहाकार, आणि आपला आवाज देखील आपल्या घरामध्ये घुमला जाईल आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती देखील निघून जाईल. स्वाहा ज्यावेळेस आपण स्वाहा म्हणतो त्यावेळेस देवी देवता आपले मुख ओपन करत असतात, म्हणजे उघडत असतात, आणि आपण जी काही आहुती देतो ती त्यांच्या डायरेक्ट मुखामध्ये जात असते. ओम गणपते नमः स्वाहा, ओम गणपते नमः स्वाहा, ओम गणपते नमः स्वाहा. अशा पद्धतीने आपल्याला तुपाची आहुती द्यायची आहे. बघा, आता आपण जे हवन सामग्री घेतली होती ते हवन सामग्री घेताना
आता कोणतीही हवन सामग्री किंवा कोणतीही कशाचाही स्वाहार करताना ही मुद्रा करायची आहे आपल्या. अशा पद्धतीने या 3 बोटामध्ये आपल्याला पकडायचं आहे. बघा आता तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा मंत्र जर बोललात किंवा नवार्णव जर मंत्र बोललात तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. अशा पद्धतीने आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. आता तुम्ही 108 वेळा करा किंवा 11 माळी तुम्ही 11 वेळा जरी 11 माळी जरी स्वाहाकार केला तरी देखील चालणार आहे. बघा त्याच पद्धतीने आपण जे जिन्नस घेतले होते, हे 3 जिन्नस घेतले होते, तीळ, साखर आणि तांदूळ, हे तिन्ही जिन्नस तुम्हाला एकत्र करायचे आहेत. आता हे तिन्ही जिन्नस तुम्हाला एकत्र करायचे आहेत आणि याची तुम्हाला आहुती द्यायची आहे. आता भरपूर लोक दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करत असतील, तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना पाठ करत करत आहुती कशा पद्धतीने द्यायची ते देखील तुम्हाला मी सांगते. बघा दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आपल्याकडे आहे. आता सगळं आपण वाचून घेतलं म्हणजेच सगळ्यात अगोदर आपण वाचणार आहोत देव्या कवचम पासून सुरुवात करणार आहोत. अर्गल स्तोत्रम, अथकिलक स्तोत्रम, नंतर रात्री सुक्तम तुम्ही वाचणार आहे आणि अध्याय पहिला. ज्यावेळेस हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे, हे सगळं वाचून घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस इथे याल त्यावेळेस बघा तुम्हाला बोलायचं आहे सूर्यतनय सावर्णी मनु बोलती आठवा, उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो. आणि घ्यायचं आहे आहुती द्यायची आहे स्वाहा. नंतर कृपावंत महामाया तेने मनवंत राबदीप, सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभम स्वाहा. अशा पद्धतीने म्हणजे बघा इथे 2 पर्यंत, इथेपर्यंत बोलला स्वाहाकार करायचा, नंतर इथेपर्यंत बोलला स्वाहाकार करायचा, इथेपर्यंत बोलला स्वाहाकार करायचा. अशा पद्धतीने तुम्हाला स्वाहाकार करत करत दुर्गा सप्तशतीच्या पोथीमध्ये तुम्हाला पाठ करत करत तुम्ही स्वाहाकार देखील अशा पद्धतीने करू शकता. आता ज्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला नाही त्यांनी नवार्णव मंत्रान देखील ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. अशा पद्धतीने तुम्ही स्वाहाकार करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा, 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक जिन्नसाची आहुती द्यायची आहे. आता बघा जो खिरीचा नैवेद्य घेतलेला आहे, ज्यावेळेस आपलं दुर्गा सप्तशतीचा पाठ होईल किंवा श्री सुक्तमने देखील भरपूर जण आहुती देतात. म्हणजे हरि ओम हिरण्यवर्णां हरणीं सुवर्ण रजसस्त्रजां चंद्रा हिरण्मयीं लक्ष्मीं जात वेदोम आवहा स्वाहा, ताम आवह जात वेदोम लक्ष्मीं लक्ष्मीमनपगामिनीं यस्या हिरण्यं विन्देय गामश्व पुरुषानहम् अश्वपूर्वा रथमद्यां हस्तिनादं प्रबोधिनीं श्रियं देवीमुपमहवे श्रीमादेवी जुषतां स्वाहा. म्हणजे प्रत्येक ओवीला तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे आणि स्वाहा म्हणून मगच तुम्हाला त्याच्यामध्ये अग्नीमध्ये प्रज्वलित करायचं आहे. किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम बोलत असाल किंवा तुम्ही काहीच नाही तुम्हाला जमत तर तुम्ही नवरनव मंत्रान देखील जसं की तुम्हाला सांगितलं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. अशा पद्धतीने तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे. आता खिरीचा नैवेद्य सगळ्यात शेवटी या खिरीची तुम्हाला आहुती द्यायची आहे. बघा ज्यावेळेस आपण खिरीचा नैवेद्य खिरीने आपल्याला स्वाहाकार करत असतो त्यावेळेस अग्नी शांत होत असते. म्हणजे कुठेतरी ते अग्नी शांत करण्याचं काम ती खीर करत असते. त्यामुळे आपल्याला खिरीचा नैवेद्य सगळ्यात शेवटी तुम्हाला दाखवायचा आहे. आता तो कशा पद्धतीने बघा. आता नवार्णव मंत्राने तुम्ही जर करत असाल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा, 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. अशा पद्धतीने तुम्हाला खिरीची आहुती द्यायची आहे. सगळ्यात शेवटी ज्यावेळेस आपली ही अग्नी त्यावेळेस शांत होणार आहे. लगेचच हात लावायला जायचं नाही. याची जी राख आहे ती तुम्ही घरामध्ये ठेवू शकता, म्हणजे शिवलिंगाला देखील लावू शकता नंतर, किंवा कोणत्याही झाडामध्ये तुम्हाला ही अग्नी जी राख आहे ती नंतर टाकून द्यायची आहे. थोडीशी आपल्या कपाळाला देखील नंतर लावायची आहे. लगेच हात लावायला जायचं नाही, लगेच त्याच्यामध्ये हात घालायला जायचं नाही, कारण ते अग्नी खूप गरम असते. अशा पद्धतीने हवन आपल्याला करायचं आहे. तुम्हाला समजलंच असेल थोडक्यात. होम हवन हे पवित्र अनुष्ठान असून याद्वारे देवी देवतांचे पूजन केले जाते. त्याचबरोबर हवनाचे जवळपासच्या वातावरणाची शुद्धी होते. हवन हे 9 दिवसांची भक्ती आणि संकल्पाच्या पूर्णहुतीचे प्रतीक आहे, ज्यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असते. त्यामुळे आपल्याला
हवन हे करायचंच आहे. अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला हवन करायचं आहे. बघा, हवन केल्यामुळे म्हणजेच महानवमीला हवन केले म्हणजेच 9 दिवसांच्या साधनेत काही त्रुटी राहिली असली किंवा आपल्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा याचना करणे, त्याच प्रकारे देवीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. यामुळे दुर्गा माता प्रसन्न होते आणि पूर्ण वर्षभर तुमच्या घरावर तिची कृपादृष्टी राहते. त्याच पद्धतीने घरातील जे काही वाईट शक्ती, वाईट निगेटिव्हिटी, वाईट बाधा आहे, आजारपण आहे ते देखील नष्ट होतं. या अग्नीमध्ये जाऊन खाक होत असतं आणि आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी व मंगलमय वातावरण, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते. त्यामुळे आवर्जून हवन करायला अजिबात विसरायचं नाहीये. तुम्हाला थोडक्यात समजलं असेल की हवन कशा पद्धतीने करायचं. अजून देखील हवनाविषयी तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.